माझं पहिल्यापासून डिसाइडेड होतं की मला चार्टर्ड अकाउंटंट बनायचं आहे. पण म्हणजे अभ्यास तर खूप केला होता, पण मला एक्सपेक्टेड होतं की टॉप 20 मध्ये तर मी येईल. पण फर्स्ट रँक येईल एवढं एक्सपेक्टेशन्स नव्हते, पण ते आता आलं. खूप चांगलं वाटतंय ते. काय म्हणजे कसा अभ्यास केलास आणि कुणाची मदत झाली? हो, तर मी पाचोऱ्यातून नाशिकला आली होती. तर पाचोरा माझ्यासाठी खूप छोटी सिटी होती, तर मला नाशिकला येऊन खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. मी इथं हॉस्टेलमध्ये राहायची. तर हॉस्टेलमध्ये आमचे अध्यक्ष सोनलाल भंडारी सर, सेक्रेटरी शशिकांत पारखजी सर, रेक्टर सर, आमचे राठोड सर, चोडिया मॅम, राठोड मॅम, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. कधीच आम्हाला असं अभ्यासामध्ये आम्हाला कधीच बॅरियर्स नाही आले. आम्हाला फॅसिलिटीज होती. 24/7 AC लायब्ररी होती. खाण्यासाठी आम्हाला चांगलं सात्विक भोजन भेटायचं. आम्हाला रातका पण चाय, कॉफी, नाश्ता सर्व अवेलेबल होतं. आणि ते जे मॉरल सपोर्ट असतं ते खूप भेटलंय आम्हाला. हॉस्टेलमध्ये खूप गाईड केलं. मग मी इम्पॅक्ट कॉमर्स अकॅडमीला क्लासेस लावले होते. तर तिथं आम्हाला म्हणजे ते फॅकल्टीज बेस्ट होते शिकवण्यामध्ये, पण ते चांगले होते. सोबत त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलाय. कधीच आम्हाला असं वाटलं नाही की ते टीचर्स आहे, ते आमच्यासाठी गाईड सारखे होते, मेंटर सारखे होते. आणि मग माझे पेरेंट्स, माझे आजी आजोबा, मोठे मम्मी, मोठे पप्पा, त्यांनी मला कधीच कोणत्याच वस्तूची कमी भासू दिलेली नाही. म्हणजे मी कधीच बोलू नाही शकते की मी स्ट्रगल केलं कोणत्या वस्तूसाठी. मला सर्व फॅसिलिटीज इझिली अवेलेबल करून दिली आहे त्यांनी. आणि अजून सपोर्ट रिलेटिव्स वगैरे, माझे फ्रेंड्स, सर्वांनी मला खूप खूप सपोर्ट केला माझ्या या जर्नीमध्ये. आणि पुढे पण त्यांचा सपोर्ट असाच भेटत राहील अशी मी अपेक्षा करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.